लोकशाहीचं जेव्हा आपण म्हणतोय संविधानामध्ये लिखित अलिखित परंपरांचा तुम्ही जो उल्लेख केलात, मुळात जर लिखित संविधानाचा प्रश्न असेल तर मग तुम्ही परंपरांचं काय म्हणताय? लिखित संविधानाचा प्रश्न आमचा 4 वर्ष चाललाय ना तिकडे. शेड्यूल 10 वगैरे वगैरे सगळं समोर आहे. आम्ही फक्त हे आता सरन्यायाधीश झाले त्यांच्यानंतर कोण आहे, म्हणजे तुम्ही जे प्रश्न विचारता तसेच प्रश्न. उद्या ह्याचं काय होईल, परवा कोण येईल, त्याच्यानंतर कोण येईल, त्याच्यानंतर कोण येईल, मग आम्हाला कितवा सरन्यायाधीश न्याय देईल. अब तक 56 तसे आज तक 4 झाले. मला असे किती होतील सरन्यायाधीश? प्रश्न तर अनेक आहेत, म्हणजे न्यायव्यवस्थेवरचे प्रश्न थेटपणे उपस्थित होत आहेत. मुळात आज एक निकाल आला आहे निवडणूक आयोगाचा की गीत जे आहे, निवडणूक गीत किंवा पक्षाचं जे गीत आहे त्याच्यामध्ये भगवा शब्दाचा वापर करता येणार नाही. भाजपचं गीत होतं त्यात भगवा शब्द जोड्याने मारलं पाहिजे आरेश देणाऱ्याला. कारण त्याने माझ्या लोकसभा निवडणूक गीतामध्ये हिंदू हा तुझा धर्म काढायला लावलं सांगितलं होतं. जय भवानी जय शिवाजी काढायला सांगितलं. मी काढलं नाही, मी काढणार नाही. आता सुद्धा या करोना पुस्तिकेला बंदी केली, मी बंदी मानत नाही. निवडणूक आयोग त्यांनी चौकटीत राहिलं पाहिजे. जर भगव्या शब्दाला ते करत असतील तर मोदी आणि अमित शहानी लोकसभेच्या वेळेला रामाच्या नावावरनं, अयोध्येच्या नावावरनं जो प्रचार केला त्यांना का त्यांनी शिक्षा केली. म्हणूनच म्हणतो निवडणूक आयुक्त हे त्यांचे गुलाम आहेत आणि हे भलते सलते त्यांचे हे आम्ही ऐकणार नाही, मानणार नाही. या त्यांनी निवडणूक प्रचारात मग राहुल नार्वेकरवरती का नाही गुन्हा दाखल झाला? जे बिनविरोध जे म्हणतायत ते जे तक्रारी करतायत की आम्हाला आमच्यावरती जोर जबरदस्ती झाली, पण भगवा काढायला सांगतायत. हा कुठला निवडणूक आयोग आहे? पाकिस्तानचा आहे. आम्ही भगवा म्हणणारच. मी सांगतोय की भगव्याला मतदान करा. निवडणूक आयोगामध्ये दम असेल माझ्यावरती कारवाई करा. आणि मुंबई महापालिकेवरती आमच्या शिवसेनेचा भगवा, शिवसेना मनसे युतीचा भगवा फडकणारच.